नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 20 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी आहे, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील द्वारका येथील राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या कायमस्वरूपी शैक्षणिक आवाराच्या इमारतीची पायाभरणी केली. तर ही पायाभरणी कुठे केली गेली आहे? गुजरातमधील द्वारका येथे. अशा प्रकारची ही देशातील पहिली संस्था आहे. या संस्थेच्या बांधकामासाठी 470 कोटी खर्च अपेक्षित आहे. पुढची बातमी बघूयात. भारत इंडोनेशिया या देशांमधील समुद्र शक्ती या चौथ्या द्विपक्षीय युद्ध सरावाचा समारोप दक्षिण चीन समुद्रात झाला. यात महत्त्वाचे म्हणजे भारत आणि इंडोनेशिया या देशांमधला समुद्र शक्ती हा युद्ध सराव आहे, हे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. अडाणी उद्योग समूहाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली आहे. आता मागे अडाणी समूह खूप चर्चेत होता, तर त्याबाबत ही समिती आहे, त्याच्या चौकशी करण्यासाठी ही समिती आहे अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि ही समिती कोणी स्थापन केलेली आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने ही समिती स्थापन केलेली आहे. पुढची बातमी बघूयात. दक्षिण कोरियाचा मोबाईल गेम बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया BGMIला 10 महिन्यानंतर 90 दिवसाच्या प्रायोगिक तत्वावर पुन्हा मान्यता दिली गेली आहे. हा मोबाईल गेम क्राफ्टन या दक्षिण कोरियन कंपनीकडून विकसित केला गेलेला आहे. क्राफ्टन या कंपनीने भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये $10 कोटी गुंतवणूक केलेली आहे. भारतीय वापरकर्त्यांची माहिती चीनला देण्याच्या कारणावरून हा मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली होती. आता पुढची बातमी बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयाची नोट चलनातून बाहेर काढली. याचबरोबर त्यांनी नागरिकांना 2000 रुपयाच्या नोटा बदलवून घेण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक या नोटा बदलवून घेऊ शकतात. त्यासाठी ते बँकेत जाऊ शकता. 23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. एकवेळी 20,000 रुपयाच्या नोटा बदलवून मिळतील. RBIने जारी केलेल्या निर्णयानुसार 2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्यावेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. 8 नोव्हेंबर 2016ला या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयाची नोट जारी करण्यात आली होती. इतर मूल्याच्या नोटा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. म्हणजे 2000ची नोट बंद करण्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2019 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. RBIच्या स्वच्छ नोट धोरणाच्या अनुषंगाने 2000 रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढची बातमी बघूयात. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून 5 वाघांचे स्थलांतरण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 2 वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्र येथील 5 वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील 5 वाघांचे स्थलांतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात होणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असल्याने याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघांच्या अतिरिक्त संख्येमुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढला आहे.
त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत येथील वाघांच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला होता. पुढची बातमी बघूयात. गिरीश कुबेर लिखित युद्ध जीवांचे मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद शुभा पांडे यांनी केला आहे. हे पुस्तक द इनव्हिजिबल एनिमी म्हणून प्रकाशित होणार आहे. यात महत्त्वाचे म्हणजे गिरीश कुबेर हे लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक आहेत, म्हणून हे महत्त्वाचे आहे. आणि यात लक्षात ठेवायचे की युद्ध जीवाचे हे मूळ मराठी पुस्तकाचा अनुवाद शुभा पांडे यांनी इंग्रजीमध्ये केलेला आहे, द इनव्हिजिबल एनिमी म्हणून. पुढची बातमी बघूयात. गट्स मीट्स ब्लडबाथ हे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्या जीवनपट असलेले पुस्तक आदित्य भूषण यांनी लिहिलेले आणि सचिन बजाज यांनी संपादित केलेले मुंबई येथे प्रकाशित करण्यात आले. तर यात महत्त्वाचे म्हणजे गट मीट्स ब्लडबाथ हे पुस्तक कोणाचा जीवनपट आहे, तर अंशुमन गायकवाड यांचा जीवनपट आहे. ते लिहिलेले आहे आदित्य भूषण यांनी आणि संपादित केलेले आहे सचिन बजाज यांनी. पुढची बातमी बघूयात. शाश्वत विकास उद्दिष्टांची प्रगती मोजणारे भोपाळ हे भारतातील पहिले शहर ठरले आहे. शाश्वत विकास उद्दिष्टच म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. व्हॉलेंटरी लोकल रिव्ह्यू या पद्धतीने ही मोजणी केली जाते. मोजणीसोबत कोणत्या क्षेत्राच्या विकासावर भर द्यावा लागेल हेही सुद्धा या पद्धतीने कळते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क प्रकाशित केले आहे. हे फ्रेमवर्क SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा आढावा घेणे आणि निरीक्षणाकरता वापरले जातात. पुढची बातमी बघूयात. पर्यायी गुंतवणूक धोरणासाठी सेबीने NR नारायण मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. आता बघूयात की पर्यायी गुंतवणूक काय आहे. तर पर्यायी गुंतवणूक ही एक आर्थिक मालमत्ता आहे जी पारंपरिक गुंतवणूक श्रेणींमध्ये येत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक केली जाते तिला पर्याय म्हणून ही पर्यायी गुंतवणूक असते. तर पारंपरिक श्रेणींमध्ये काय येतं, तर समभाग, रोखे आणि रोख यांचा समावेश पारंपरिक श्रेणींमध्ये होतो. तर काय आहे पर्यायी गुंतवणूक? पर्यायी गुंतवणुकीत खाजगी इक्विटी, रिअल इस्टेट, हेज फंड यांचा समावेश होतो. तर आपण बघूयात खाजगी इक्विटी म्हणजे काय. तर खाजगी इक्विटी म्हणजे अशी इक्विटी की एखादी कंपनी जिच्या कुठल्याही एक्सचेंजमध्ये लिस्ट नसते, जिचे शेअर्स कुठल्याही एक्सचेंजमध्ये लिस्ट केलेले नसतात, पण एखादा मोठा गुंतवणूकदार त्या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करतो, त्याला आपण खाजगी इक्विटी म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं आहे रिअल इस्टेट. आता हे तर आपल्याला माहितीच आहे की रिअल इस्टेटमध्ये जमीन खरेदी विक्री करणे, घर खरेदी विक्री करणे याचा समावेश होतो. आणि नंतर आहे हेज फंड. आता हा हेज फंड काय आहे, तर हेज फंड हा असा फंड आहे की एखादी आर्थिक सल्लागार कंपनी गुंतवणूकदारांचा पैसा तिच्या वतीने मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते, त्याला आपण म्हणतो हेज फंड. तर यात महत्त्वाचे म्हणजे पर्यायी गुंतवणूक धोरणासाठी सेबीने NR नारायण मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. पुढची बातमी बघूयात. टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेखरन यांना शेवेलियर डे ला लीजन डी ऑनर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यांना भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढची बातमी बघूयात. अमेरिकन कंपनी मास्टरकार्डने ICCचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. 4 वर्षांचा हा करार असणार आहे, 2023 ते 27. मास्टरकार्डने भारत पेला प्रतिस्थापित करून हा करार केला आहे. प्रतिस्थापित म्हणजे भारत पेला रिप्लेस करून मास्टरकार्डने हा करार केलेला आहे.
तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.